जय श्रीराम आणि जय सेवालाल सगळ्यांना. तर आज केपीएलचा दुसरा दिवस आहेत. आताच आम्ही उठलेलो आहेत आणि बघू शकता तुम्ही आम्ही बिगा रांगोळीचे आहेत आणि खूप असं थकलेलो आहे. काल आवाज बसला आमचा, दीपकचा पण आवाज बसला. दीपक बोल रे. आवाज बसला त्याच्यामुळे बोलता नाही येणार जास्त आज आम्हाला. आमचं हे माझा बोट पण सुजलेला आहे आणि ह्यो पण असं विस्कळीत झालेला आहे सगळं. काल इतकी मॅच खेळलो, पळू पळू सगळ्याचे पाय भरलेले आहेत. आता थोड्या वेळानं आता आंघोळ वगैरे करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आजचा जो शेड्यूल आहे दिवसभराचा केपीएलचा ते सगळं एकदम व्यवस्थित मध्ये शूट करून उद्या तुम्हाला तो ब्लॉग भेटणार आहेत. तर हा आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि आता आम्ही बिगर आंघोळीचे, आम्हाला आता आंघोळ करू द्या आणि तुम्हाला मग केपीएल दाखवतो. चला ठीक आहे, बाय. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आता ब्रश करत होतो आणि आमच्या घरी पोलीस काका आलेले आहेत, बिनपगारी फुल अधिकारी. ते आता आमच्या तुषारला अटक करणार आहेत. आपण बघू त्यांचं म्हणणं काय. याच्या नावावर वॉरंट काढलाय त्यांनी, तर कशाचा वॉरंट आपण बघू. तुम्ही बघू शकता पोलीस काका उभे आहेत. सर सांगा काय विषय आहे. ब्लॉग चालू आहे आमचा, सांगा ना थोडंफार, बोला ना काहीतरी, खुली कॉमेंट्री करा आमची. ही साहेब आलीत म्हणलं काल जम्मू काश्मीर लागली होती, बर्फाला राखेल टाकून इजून आलो आताच. काल कुठं केलं मग त्यांनी एका बाईला कट मारला म्हण. हो अजून जीव त्यासाठी साहेब आली चौकशीला. आता कसं काय करायचं, धरपकड करायचं का दरसोड करायचं का मिटून घ्यायचं आपसात काय करायचं आता. काय करायचं रे, अटक करायचं का नाही, साहेब. वयात बसत नाहीत ते आता. वयात नाही बसत का? नाही, वयात बसत नाही ना आता. वयात बसत नाही. हे माझं पोरग वयात कसं बसत नाही. पोरग तुमच्या का बायकोच आहे. बोल इकडे बोल, साहेब सोबत बोल. तोंडाने बोला. तुमचं लग्न झालेलं आहे का? लग्न नाही झालं माझं, बायको केली नसते मी. त्याला पोर आहेत का? बायकोला पोर असतात का कुठं? पोर आपलेच असतात, नावावर आपले असतात. काय जरी केलं तर खरंय. चालतंय, बघू शकता साहेबांनी आपल्याला मस्त सांगितलं यांनी काय गुन्हा केलाय. आता याला आम्ही पाठवतो जेलमध्ये. चला गाईज, आता आम्ही सगळे रेडी झालोय. तर आता आम्ही ग्राउंडवरती जात आहे. आता 10 वाजता सर्व तुम्ही बघू शकताय आपण धोनीचे फॅन आहेत आणि घातला CSK चा टी शर्ट आणि चाललो ग्राउंडवर. तुम्हाला दाखवतो, हे आपले रोहन शेटे. बरं आपले खास मित्र दुकानदार पांडू शेठ, तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हे आपले पांडू शेठ, हे त्यांची दुकान आहे. तुम्ही कधी बनवू शकता. काय नाव दुकानाचं? विघ्नहर्ता किराणा स्टोअर्स. ऍड्रेस आहे कोकिसपीठ तांडा, नागताळा रोड. चला आकाश भैया. चला आता आपण केपीएलच्या ग्राउंडवर चाललोय. आजचा दुसरा दिवस आणि आम्हाला काल तो टी शर्ट घालून काय खेळता नाही आलं आणि आम्हाला तसं पण खेळता येत नाही. पण आज धोनीचा टी शर्ट घातलाय. 7 नंबर चेन्नईचं फॅन आहे आपण. काल आमची चेन्नई हारली, खूप दुःख आहे आम्हाला. तरी आम्ही टी शर्ट घालून चाललोय. आता पुढचा ब्लॉग ग्राउंडवर. फायनली आता आम्ही ग्राउंडकडे जातोय. आता आम्ही सगळ्यात आधी ग्राउंडवर जाणार आणि एक केपी आमचे जे बॅट घेऊन चेन्नईचा टी शर्ट घातले, जी आमची दुश्मन आहे, त्याला हे ब्लॉकमध्ये घ्यायचा फायदा पण नाही आहे, कारण की तो चेन्नईचा फॅन आहे. त्याला उचलू मारलं पाहिजे. पण आम्ही फॅन. तर जाऊन दे, आपला भाव आहे शेवटी. एक काली जुल्फे मध्ये का मेरे को उधर से तू. हा तिथं बघतोय इकडं. तर चला, ते तो घरी बसून बघतोय. तर चला आपण भेटूया आता ग्राउंडवरती जाऊन. अबे हम चले हमारे पिच पे. तर आम्ही आता पिचवरती जाऊन बघतो कोणत्या टीमची मॅच आहे आणि कोणत्या टीमची मॅच नाही आहे. रे करण भाई जात आहे, काहीतरी मॅचविषयी बोलत आहेत. चला आपण जाऊ डायरेक्ट पिचवरती. होय क्या मैच साहब, चीज फोटो काढून राहिले. जबरदस्त चौकार या ठिकाणी. आता
आता दुपार झाली आहे तर सकाळपासून मॅचेस खूप मस्त चालू आहे. तर अजय शेट तिकडून हात करते. खूप जास्त मस्त मस्त मॅच चालू आहे. तर याच्या पहिले आमची मॅच होती तर मी मॅच खेळत होतो त्याच्यामुळे काही ब्लॉग शूट केला नाहीये. तर आता मस्त पैकी आमची टीम फायनल मध्ये गेली आहे. तर आपले करण शेट डोक्यावरती असं फडका बांधून बसलाय. त्याच्यामुळे आम्ही आता असं ओढून घेतलेलं आहे. बाई बोल ना. बाईचा नाद लईच बेकार. आणि इकडे आपल्या ट्रॉफी वगैरे आहे आणि कॉमेंट्री बॉक्स. तर मस्त हे आपला चायनाचा किंग. विषय कसला आहे मस्त. आणि आता इकडं जी म्हणजे 2 टीमची मॅच चालू आहे जी जिंकाल फायनल मध्ये जाईल. तर चला तुम्हाला लास्टला दाखवतो. अक्षय शेट विघ्न हरता टीमचं संघालक इथं फिल्डिंग करीत आहे. त्यांची टीम तिकडे खेळत आहे. हा तर नो बॉल. आता हाल चालू आहेत त्यांचे खूप जास्त. ते टेन्शन मध्ये आहेत. जी आईस्क्रीम नाही दिल्यामुळे माझ्यावर रुसलाय. तर ते आता कोणत्या तरी टीमची आईस्क्रीम घेऊन खातो. ते कसं तोंडलं पितोय ते अख्खं खाऊन घेतली ते. तर चला आता ही बघा जस्ट पब्लिक. आता माझ्या टीमची मॅच चालू आहे तर आम्ही जिंकणार आहे. त्याच्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स आहे. हा विषय गंभीर आहे आपला. आमच्या कॉम्प्लेअर खेळत आहे. हे आमच्या टीमचे मेंबर. हे आमचे महेश शेठ. आमचे महेश शेठ विषय गंभीर आहे. कसं आहे विषय. आता एक मॅच हरून आलाय वरती मला असं बोट दाखवते. त्या बोट असं करा असं घालून घे. विषय गंभीर आहे आपला. नादर करायचं. छोटासा एक युट्यूबर आहेत म्हणजे सबस्क्रायबर आहे. याचं म्हणणं बघा तुम्ही काय. बोल रे. दीपक भाऊला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. हा तुझं काय मत आहे रे. माझं काय नाही मत. कॉमेंट्री करणारे मिथुन शेठ राठोड ज्यांनी KPL ची मस्त अशी मनोरंजन केलंय. तर त्यांच्यासाठी लाईक करा, फॉलो करा. तर आपले रोहित भाई विषय गंभीर आहे. आता आमची 4थी मॅच आहे त्याचा स्टॉक चालू आहे. बघू कोण जिंकते. अक्षय राठोड संघाचे कर्णधार पांड्या आहे. पांड्या छोटा कर्णधार. प्रकाश काका त्यांची आठवण काढताना प्रकाश राठोड SK पेंटरने टॉस जिंकलाय. SK पेंटरने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेलं. SK पेंटर यांनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि विघ्न हरता स्पीडची रणनीती चांगली आखावी. एक प्लेअरची आमची 4थी मॅच आहे त्याचा स्टॉक चालू आहे. बघू कोण जिंकते. अक्षय राठोड विघ्न हरता संघाचे कर्णधार पांड्या आहे. पांड्या छोटा कर्णधार. प्रकाश काका त्यांची आठवण काढताना प्रकाश राठोड SK पेंटरने टॉस जिंकलाय. SK पेंटरने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेलं. SK पेंटर यांनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि विघ्न हरता स्पीडची रणनीती चांगली आखावी. एक प्लेअरची पुढचा बॉल ज्ञानेश्वर यांचा. जबरदस्त बॉल आणि परत यावा लागला. पहिल्याच बॉल मध्ये सागर यांना 0 रनावरती परत यावं लागणार आहे. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी. जबरदस्त प्रदर्शन केलंय माऊली ज्ञानेश्वर याने. 2 शब्द संघाला सागर यांच्या रूपाने परत यावं लागणार आहे. पुढचा अभ्यास आहे अरविंद राठोड. तर आपल्या युट्यूब फॅमिलीला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता हे बघा तुम्ही बघू शकतात असं आभाळ झालेलं आहे. खूप सारा असं आभाळ काळ झालेलं आहे. आणि शक्यतो आता पाऊस पडणार आहे. आणि या पावसामुळं आमची मॅच आता कॅन्सल होणार आहे असं आम्हाला वाटतंय.
ही एक मॅच चालू आहे आता आपण बघू काय वातावरण कसं काय करतं. हे आपले दीपक शेट आहे. दीपक शेट इथं ट्रॅक्टरवर बसून दीपक शेट वातावरणाचा अंदाज लावू राहिले. बघू पाऊस पडते की नाही. पंजाबराव डक सारखं दीपक शेट बोलते आम्हाला पाऊस पडणार आहे. दीपक शेट सांगा बरं तुमचं मत काय आहे. उन्हाळ्यात शक्यतो पाऊस नाही पडत पण आपल्या वातावरण असं आहे की कधी पण पाऊस पडू शकतो. आणि हे त्यांचे पाठीमागचे आपले छोटे क्रिकेटर बसलेले आहेत. टीम लीडर हे नाही हे ट्रॅक्टर आहे ना ट्रॅक्टरचे मालक आणि नाही ट्रॅक्टरचे मालक नाही हे संघाचे मालक आहे. संघ मालक आहे. हा आणि हे बघा हे आमचे भंगरी प्लेयर कसं काय कुठं डोक्याला बांधून फिरत आहे काय त्यांनाच माहिती. आमचे संघ मालक मावा खाऊक बेदर झालेले आहे आणि आता बोलत आहे की पाऊस पडणार आहे. काय मत आहे तुमचं संघ मालक. कसं 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 हा पाऊस पडेल का रे. पडेल पडेल पडेल. हे आहे आपले पंडित भिया. आज यांनी जवळजवळ 23 बॉलमध्ये 50 रन मारलेत. अतिशय सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे आणि त्यांच्या पायाला थोडी दुखापत झालेली आहे त्याच्यामुळे आज ते चालू शकत नाही. तरी आपण त्यांना विचारू आज तुम्ही 50 मारून तुम्हाला कसं वाटतंय. त्या कसं वाटत थोडं मराठी बोला कसं वाटतंय तुम्हाला. बरं वाटतंय. तुम्ही बघा त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे लागलंय त्यांना आज. हा पडले ते रनआउट झालेत. अतिशय असे बेस्ट आपले क्रिकेटर आहेत. कुशाल पवार त्या ठिकाणी आणि परत यावं लागतं ते गावांना जबरदस्त विकेट तुम्हाला पटकावलाय. तुम्हाला आम्ही कॉमेंट्री दाखवतो. हे बघू शकता कॉमेंट्री झाले. या ठिकाणी प्रदर्शन केलं होतं ते दिघाने परंतु त्यांना परत जावं लागतंय. हे आपले सोनू भाई बघू शकता तुम्ही. विघ्नहर्ता यांची बॅटिंग चालू आहेत आणि त्यांचे सगळे खेळाडू आहेत चेअर अप करताना. हे मिथुन भाई आपले, हे सुनील भाऊ, हे पलीकडले अविनाश भाऊ आणि ह्यो सगळा धारामखोर दिगांबर याच्याकडे बघा तुम्ही. हा आउट होऊन बाहेर आलेले आहेत. हे सहा आपले मामा आणि हे पाठीमागची टीम मध्ये थोडं यांची टीमला हार आलेले आहेत पण तरी पण ते चांगले खेळत. हे सुधीर भाऊ यांनी मॅच जिंकवली आहे आणि सगळे छोटे छोटे आपले क्रिकेटर. आता संध्याकाळ झाली आहे. असं फुल पावसाचं वातावरण झालंय. वातावरण खूप खराब झालंय. ते आता बघावं लागणार आहे आपली जी दुसरी टीमची मॅच आहे ती होती का नाही होत. आम्ही तर गेलोय फायनल मध्ये तर आता त्यांचं माहिती नाही. तिकडे उभे आहेत. आय थिंक त्यांचा टॉस होता मला बोलवला पण मी गेलो नाही. खूप कटाळा आलाय. अंग वगैरे दुखते. तर आता जातो त्यांची कशी आपली गेम प्लॅनिंग वगैरे चालू आहे. हा तर ही आपली टीम. ओय टॉस जिंके का रे. टॉस जिंकले का हारले. टॉस जिंकले का बॉलिंग. टॉस जिंकले का हारले. ओके ओके बॉलिंग फर्स्ट. तर आता जिंकलाय दोन टॉस हारून. तर सर तुम्ही टॉस जिंकले का हारले. आपले कॅप्टन 2 टॉस जिंकलाय. चल रोहित शर्मा तुम्ही आता टॉस जिंकले तर तुम्हाला काय बोलायचं 2 शब्द बोलू शकता तुम्ही त्याच्यावर. दिवसानंतर आम्ही टॉस जिंकलो. आशा करतो की मॅच पण जिंकून जाऊ आणि हातात बॉलिंग. हा तुमचा रन रेट खूप खाली आहे तर तुम्हाला मस्त जिकाच लागणार आहे मग तुम्हाला. विषय खाल्लाच भाई. विषय खाल्लास. नाद करती काय. नाद करती काय. हा तुझी एंट्री घे. संघाचे कप्तान तर हे आमचे श्री ऋषी भैया राठोड 2 शब्द बोलणारे काहीतरी वाटते. बोला सर बोला. टॉस जिंका आणि मॅच जिंका. आपले सहकारी भैयांचे हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे टॉस जिंका आणि मॅच जिंका आणि दो मटेरियल आपले लक्ष की ओर आगे हुए बढ़ते 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 हुए ऐसे बढ़ते हुए ऐसे चलो. तर ते तिची मॅच स्टार्ट व्हायला अजून टाइम आहे. विषय खाल्लास. थोडस काहीतरी राडा झालाय वाटतंय. बाहेरच्या प्लेअर आतमध्ये जाऊ नका. आपले प्लेअर आहेत आतमध्ये. केपीएलच्या धर्तीवरती अर्धावरती पाऊस येतोय खाली. टेन्शन नाही काय नाही. रमितून शेट उभे रे आमचे टोकोचे सगळे आता मॅचचा एन्जॉय घेत आहे. आता वरती पाऊस पडतोय. आता मोबाईल भिजन त्याच्यामुळे मोबाईल आतमध्ये होणार आहे. पाऊस तुम्हाला असं दिसणार नाहीये. आता मोबाईल वरती बघा थेंब थेंब दिसतंय. हा तर विषय कसा आता विषय हार्ड होणार आहे. आता तिथून शेवटची मॅच आपले प्लेअर बाहेर घेऊन करायचं. काय एन्जॉय करायचं तो ग्राउंडच्या बाहेर. आतमध्ये एन्जॉय करायचं नाही. ग्राउंडच्या बाहेर
उन्हाळा असून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, तर आता आम्हाला मॅच बंद करावं लागते काय असं वाटते. पण काय नाही, जास्त पाऊस तर नाही येऊ राहिला, तर बघू आता काय होतं ते. तर इथं काय चाललंय लहान लहान पोराचा, आहा इथं WW चाललाय त्यांचा. आपल्या गव्हर्नमेंट 11 टीमची एंट्री होत आहे, जी आपली भावाची टीम आहे. हा मस्त विषय आहे त्याचा बघा. यांना गौरवण्यात येत आहे. काही जाधवसर यांच्या हस्ते त्यांचे या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. नमस्कार. हॅलो 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 हाय हॅलो हाय हॅलो 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 हाय हॅलो करो रे. चांगल्या प्रकारे तो बॅटिंग करून आपल्या संघाला देशाच्या पारीपर्यंत पोहोचवलेले विशाल पवार गौरव चिन्हाचं तरी आपली टीम त्यांचं ग्राउंडवर गेली आहे. भारी असं योगदान चला आता ते फील्ड लावते. घेतलेलं आहे. गव्हर्नमेंट 11 ची टीम जी पिच मध्ये आता गेली, आता ते फिल्डिंग लावायचं काम करतात. हा तर बघू आता कोण कोण फिल्डिंग लावते, कशी कशी फिल्डिंग होते, जी आपली टीम आहे. तर हॅलो गाईज, तर आज आमची टीम फायनलमध्ये गेली आहे आणि आपली जी गव्हर्नमेंट 11 होती, जी आपली भावाची टीम होती ती आज हारली आहे. त्याच्यामुळे करण शेठ खूप म्हणजे खूप जास्त सॅड आहे. तर आपण तेच संग 2 शब्द बोलू. तर करण शेठ, आज तुमची टीम हारली आहे, तुम्हाला कसं वाटत आहे? अतिशय असं दुःख वाटतं आतमधून की मी स्वतः बॅटिंग करत असताना माझ्याकडून एक पण बॉल बॅटिंग लागलेला नाही. असं वारं चालू होतं, तुम्हाला काय सांगू. हारण्याचं मागं मी पण कारण आहे आणि थोडं होतं हंपायरचं माझं पण थोडं खटकलं होतं. ठीक आहे, मला खेळता येते म्हणून टीम हारली, याच्यावरती काय बोलायचं. आणि कसं आहे, नशिबाने पण साथ दिली आमची टीमच्या आईचा भाऊ. बघू शकता, मी हारल्याच्या नंतर माझं टीममेट आहे विवेक राठोड, यानं गाणं बघा कसं लावलं, तुम्ही ऐकू शकताय. दिली का लगाना. खूप साड वाटतंय, आम्ही हारलोय आज, पण आम्हाला काही फरक नाही पडत. आम्ही परत पुढल्या वर्षी संघ घेणार आहे आणि परत खेळणार आहे. हे आमचं पुढल्या वर्षी ओपनर राहणार आहे. आणि थोडंफार आम्हाला असं वाटतं, आमची शंका आहे की थोडी अंपायरने फिक्सिंग वगैरे केले, पण आता आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही. उद्या मी अंपायरला जाणार आहे. उद्या डेंजर वातावरणामध्ये स्पेसरचे बॉलर होते, नाही जमलं. आणि आमचं ओपनिंगची जोडी होती, पुण्यावरून प्लेअर बोलवलं होता, पण काय करणार, तो प्लेअर चालला नाही. त्याच्यामुळे आम्ही पण थोडं सॅड झालो आणि मी मग माझ्या हातामध्ये बॅट घेतली, म्हणलं डायरेक्ट आउट 6 मारून खेळा. मला एक पण बॉल बॅटिंग लागलेलं नाही, याच्यावरती काय बोलतो. स्वतः मी कारणीभूत आहे मॅच हारायला. हे आमचं प्लेअर पैसे भरले. हा आमचा तुषार हाय ब्लॉक. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. आजच्या दिवशी आमचं सगळं खूप वाईट झालेलं आहे. खूप म्हणजे खूप सॅड वाटतंय. एखादी गर्लफ्रेंड सोडून गेलं नाही इतकं दुःख आज होतंय. हो, पण आता लग्न झालेलं तरी पण कोमात गेलाय. काय KPL आपली जान आहे, त्याच्यामध्ये आपण हारलोय बाहेर. चला, गेम मध्ये हार जीत चालूच राहते. आपण संयोजक आहे, तरी पण आपला सपोर्ट आहे KPL. आपण उद्या एकदम मस्त नियोजन करणार, फायनल वगैरे व्यवस्थित करणार, फायनलला नाचणार 20,000 भाई. आणि मस्त परवा सकाळी दीपक आणि मी 5 वाजता उठणार, 6 वाजता डायरेक्ट नगरला आताच जाणार होतो. पण कसं आहे ना, आमच्या भावाची मॅच उद्या दीपक भाईची, त्याच्यामुळे थांबलो डायरेक्ट. काही आहे की नाही, विषय की नाही. हाताला रागावला त्याला येत आताच निघत होता. सुंदर भाईचं काय म्हणणं बघा, कोणी हा काय उद्या डीजे आहे का फायनल? काय माहिती, डीजे असल्यावर आपण नसणार. तर चला फॅमिली, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.